नमस्कार. आज आमदार लोणीकर साहेबांनी खूप चांगलं विधान केलंय, की एका मुलांनी भरसभेत प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की तुझ्या बाप्पाला पेरणीसाठी पैसे मोदी साहेब देतात. तुझ्या मायला लाडकी बहीणसाठी पैसे, जे घर चालवायसाठी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे आम्ही देतो म्हणजे राज्य शासन. पण साहेब, बरोबर बोलले तुम्ही, त्याच्यात काही संदेह नाहीये. मला सांगा, भारतीय राज्यघटनेत जर काही तरतुदी नसत्या ना, म्हणजे जर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर काही तरतुदी करून ठेवल्या नसत्या, तर काही राजकारण्यांनी हा देशही विकायला काढला असता. एवढी खतरनाक परिस्थिती असते. ती चांगली गोष्ट आहे, की राज्यघटनेनी तुम्हा सगळ्यांना काही बंधनं घालून दिलेली आहेत राजकारण्यांना. आता राहिली गोष्ट, की तुम्ही आम्हाला काय देता यापेक्षा आम्ही तुम्हाला काय देतो. म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून ज्यावेळेस तुम्ही कोण्या इलेक्शनला उभे राहता, तुम्ही स्वतः आमदार म्हणून जेव्हा उभे राहिलात, तेव्हा आम्ही तुम्हाला 50,000 ते 51,000, ज्यावर्षी तुमची महागाई असते ना, त्यावेळेस महागाई भत्ता तुम्हाला ₹51,000 मिळाला. चालू आहे तो. ₹15,000 तुमच्या ड्रायव्हरच्या पगारासाठी आणि ऑफिस मॅनेजमेंटसाठी दिले. तुम्हाला ₹10,000 तुमच्या कॉम्प्युटर चालवण्यासाठी दिले. तुमच्या कपड्याची प्रेस करण्यासाठी आम्ही ₹2,000 दिले. तुमच्या बूट पॉलिश करण्यासाठी आम्ही ₹2,000 दिले. इव्हन तुम्ही जर बिमार पडले, तुम्हाला जर खोकला, सर्दी झाली ना, तर त्याचा पैसा सुद्धा आम्ही देतो. आमच्या टॅक्समधून भरतो. तुम्हाला कुठल्या याच्यावर टोल टॅक्स लागत नाही. तो टोल टॅक्स तुमचा आम्ही भरतो. विचार करा, तुम्ही आम्हाला देताय की आम्ही तुम्हाला देतो. आम्ही तुमच्या घरी कधीच काही मागायला आलो नाही. पण प्रत्येक 5 वर्षानंतर तुम्ही आमच्या दरबारात येता, आमच्या घराच्या बाजूला येता, आमच्या घरात येता, आमच्या दरवाजावर येता आणि मतदार स्वरूपाची भीक मागता, भीक. आम्ही कधीच कोणाकडे भीक मागितली नाही. शेतकऱ्याची औलाद आहे. शेतकऱ्याची औलाद आहे, कधी कोणाकडे भीक मागत नाही. पण तुम्ही आमच्या प्रत्येक 5 वर्षाला आमच्याकडे भीक मागायला येता आणि तुमची व्हॅलिडिटी 5 वर्षाची आहे. किती वर्षाची आहे? 5 वर्षाची फक्त. 5 वर्षानंतर तुम्ही झिरो आहात. कित्येक मुख्यमंत्री रस्त्यानं पळताना पाहिले. ते फिरतात. कित्येक आमदार 5 वर्षानंतर निस्ता नाबूत होतात. तुमची व्हॅलिडिटी 5 वर्षाची आहे, हे विसरू नका. आणि शेतकरी मतदार राजा हा चिरकाळ चालणार आहे. हा देश कृषीप्रधान देश आहे. म्हणून सध्या तरी कृषीवर किंवा कोणत्या कृषीशी निगडीत गोष्टीवर टॅक्स नाहीये. तुम्ही सांगता आम्हाला 6,000 दिल्याचे. त्याच्यावर जर तुम्ही बियाण्यावर जर टॅक्स लावलेला आहे, 18% जर त्याच्यावरचे काढले, तुम्ही आमच्याकडून 18,000 घेता साहेब. तुम्ही देता 6,000. 6 18. 3 पट तुम्ही आमच्याकडून घेताय आणि सांगतायत, की तुझ्या बाप्पाला पैसे मोदी देत आहे. नाही, ठीक आहे, मोदी देत आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. देत असतील, देतील किंवा इव्हन यासमोर आहे. पण जे आम्ही पिकवतो, ते आम्ही तुम्हाला देतोय. खायासाठी जे तुम्ही खाताय ना, ते आम्ही तुम्हाला देतोय. त्याच्यामुळे तुमचं खाणं, तुमचं पिणं, पाणी, पाण्याबद्दल बोलतोय. तुमचं खाणं, पिणं, तुमच्या कपड्याची प्रेस, पांढऱ्या कपड्याला डाग लागू नये म्हणून तुमच्या पांढऱ्या कपड्याची काळजी घेणारा आमचा शेतकरी आहे. तुमच्या कपड्याची प्रेस, तुमच्या शूजला, तुमच्या बुटाला लागणारं पॉलिश, त्याचे पैसे आम्ही देतोय. त्याच्यामुळं शेतकऱ्याला तुम्ही काय देता याच्यापेक्षा शेतकऱ्याला तुम्ही मागितलेल्या भीक किंवा तुम्ही जनतेची भीक मागितलेलं, मतदारांनी तुम्हाला दिलेली भीक आहे, मतदान केलेलं आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही जे करतो ते दान करतोय. तुम्ही जे करताय ते उपकार करतायत. हे फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. त्याच्यामुळं आम्ही केलेले तुमच्यावर दान आहे आणि तुम्ही आमच्यावर करताय हे उपकार आहेत, असं तुम्ही दाखवत आहे. लक्षात घ्या. याचाही बदला मिळेल. याचाही तुम्हाला हिशोब मिळेल. तुम्ही काय सांगितलेलं आहे आणि काय बोलला.